आपल्या सर्वांच्या लाडक्या आई मातोश्री वाराणसी आई जिंदेलजी ठोबरीकर या सुद्धा या चर्चासत्राला उपस्थित आईंना माझा प्रणाम। आजच्या या चर्चासत्राला लाभलेले अध्यक्ष महोदय, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ गट नंबर 9 चे कार्यकर्ता आदरणीय रामसागरजी काले साहेब उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। तसेच गटातील कार्यकर्ते आदरणीय गणेशजी घुमे, बंडूजी बोंद्रे, सचिनजी उरकुडे, आदरणीय राजूजी मिरासेजी, आदरणीय शहानेजी, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते मंडळी, बाहेर गावून आलेले सर्व पाहुणे मंडळी, या सर्वांना माझ्या उपस्थित सर्व सेवक सेविका बाळगोपाळ या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। कोजागिरीचा पर्व सुरू होता, नुकताच कोजागिरीचा पर्व संपला आणि या कोजागिरीनं मात्र बऱ्याच लोकांच्या तब्येती खराब केल्या, माझी झाली आहे, सर्दी खोकला ताप राहते। पण परमेश्वरी कार्य या धर्माशी जुळलेला प्रत्येक व्यक्ती, चाहे तो आता जुळला असेल, 10 वर्षानं जुळला असेल, 20 वर्षानं जुळला असेल, परमेश्वरी कार्य करण्याचा अनुभव त्याला माहित राहते आणि धीरे धीरे ज्याला नाही कळत त्याला या चर्चा बैठकीच्या माध्यमातून मालूम होते। आई तुझ्याचे ठाई सामर्थ्य नंदनीचे, माहेर हे जग तुझे नांदती सुखाते। एक म्हण आहे संताची, कारण आता त्या दिवशी एक महालगावला कोजागिरी झाली, आठवला बोलून देतो। एक महालगावला कोजागिरी झाली, त्या कोजागिरीला जाण्यासाठी आम्ही तयारी केली आणि आता तयारी करून निघणार होतो, तेवढ्यात एक परिवार आला। पती आणि पत्नी दोघंही आले। नाव नाही सांगणार, नाव सांगणं उचित नाहीये, कारण सुधारणा करायची आहे, तर नाव घेऊन बोलणं उचित नाही। तर तो परिवार आला आणि काकाजी म्हणते तुम्ही कुठे बाहेर चालले का? हो बाहेर जातच होतो। काऊन? म्हणे बोलायचं होतं। बरं ठीक आहे म्हणलं, बस बोला, आता घरी आले तर बोलावं लागणार आहे। तर बसले तर बोला बाई, म्हणलं का म्हणता? पती होता सोबत। तो म्हणते तिला तू बोलणं पहिले, नाही तर तुम्हीच सांगा ना पहिले, याच्यातच पाच। म्हणलं तुम्ही मध्ये म्हणलं त्या नवाबाची गाडी सुटली होती, माई गाडी नको सोडा, पटकन बोला ना निपटवा। काकाजी म्हणते बायाने खरा खाणं चुकीचं आहे का? आता पल्ला वा मला विचार, माया इच्छे बी लोक होतेच बाजूले। आता म्हणलं इले हो म्हणीन तर त्याला राग, नाही म्हणलं तर इले राग, तर ती इच्छा का? नाही थोडासा खातो। अच्छा 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 ठीक आहे म्हणलं, बेटा म्हणलं खर्रा खाऊन घेतो म्हणलं, पहिले जास्त खाऊ, कम केला नाही म्हणते। मले पहिले मी तुमच्या जवळ येऊन शब्द सोडवला होता, म्हणते का मी खर्रा कमी करीन। पती म्हणते खोटं नको बोलू, पूर्ण खर्रा बंद करीन म्हणलं होतं। म्हणले नाही म्हणते मी थोडा थोडा कम करीन म्हणलं होतं। बरं म्हणलं ठीक आहे, तू शांत राहा, तिचेच ऐकू दे। आता असा प्रसंग करता करता काकाजी म्हणते मी पहिले खूप खर्रा खात होतो म्हणते। बरं म्हणलं तुला खर्रा कोण आणून देते? पहिले मी आणत होतो काकाजी म्हणे, पण आता हेच आणतात म्हणे, मला चिडव खाते म्हणजे माझी आत्मा दुखन का नाही म्हणते। म्हणलं बरोबर आहे, ती आत्मा दुखणारच आहे खर्यासाठी, तू खाऊन चिडव खाते का? नाही काकाजी म्हणते मी चिडवून नाही खात, प्रसंग एवढा वाढला त्याच्या खर्यानं, तुम्ही खाता का खर्रा? नाही ना, खात असं बंद करून द्या, चांगलं नाही। तर प्रसंग एवढा वाढला का तू मयमय त्याची झाली। आता बाईने खर्याची आदत होती, 2-3 सेवक असे उभे होते आणि त्यावर तिचा पती होता, तर पतीनं खर्रा नाही काढला, एका सेवकानं खर्याची पुडी काढली। आपल्या सेवकाला आदत आहे, 4 सेवक जमा झाले का पहिले खर्याची पुडी काढते, घे भाऊ थोडा थोडा, तर त्यानं काढली खर्याची पुडी। आता त्यानं पहिले खाल्ला, बाईले आली तलप, बाई म्हणते
भाऊ मला द्या ना की थोडासा खर्रा म्हणतो. आता ह्या माणसाला वाईट वाटन का नाही? मी ती उभा आहो आणि 4 माणसं इथं उभ्या आणि ह्या बाई या माणसाला खर्रा मागून राहिली. हे किती मर्यादा ठेवली ना, मर्यादा तुटली ना. म्हणजे स्त्री तो मी आधी जो दोहा म्हणला ना हा याच्यासाठीच म्हणला, स्त्रीचं महत्व का, स्त्रीचं महत्व तिनं स्वतः जाणल्या पाहिजे. कारण तुमच्या पाठीवर दूर आहे सगळी, हा धर्म तुमच्या खांद्यावर आहे, माणूस करता पुरुष आहे. पण तुम्ही अगर या माणसाला साथ जर नाही दिला, तुम्ही सेविका जर नाही बनल्या तर ह्या धर्मामध्ये तो पार पाडू शकत नाही आणि तो सेवक बनू शकत नाही. मानव हा बहुमान आहे, मानव चूक करेल पण त्याला सुधरवण्याचे कार्य मात्र कला तुमच्याच पाशी आहे. म्हणून म्हणलं आहे की आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदनीचे, तिच्यात खूप सामर्थ्य आहे. आई हा शब्दच वेगळा आहे, तिच्यात इतकं सामर्थ्य आहे की ते काही घडवू शकते. ते बिघडलेली जिंदगी जाग्यावर बसवू शकते. अनुभव आहेत ते सेविकाचे, आहे का नाही? बऱ्याच सेविकाचे अनुभव. आता इथं माईकवर सांगितलं दारू पेत होता, 3 वर्ष दारू पेली. आमच्या त्या मिरासेताईने सांगितलं 3 वर्ष दारू पेलं तरी तिने सापडलं, हिंमत नाही सोडली. तिनं हिंमत जर हारली असती तर तेही तसंच झालं असतं. ना तर धर्माशी जुळून राहती, ना तिचं भाग्य बदललं असतं. तर या धर्मामध्ये तुमच्या खांद्यावर जास्त वजन आहे. म्हणून बाबांनी म्हणलं होतं बाईपाशी एक गुण जास्त आहे म्हणे, ते सामर्थ्य आहे. बाईमध्ये खूप सहनशीलता आहे, माणसामध्ये नाही. माणसामध्ये केव्हा भडकते ना केव्हा थंड होते त्याची त्यालाच माहित नाही राहत. तर ते भानगड एवढी हल्ली का खर्रा बाईनं त्या माणसाला मागितलं आणि याच्या टापलं डोकं. साधारण गोष्ट आहे, कोणाही माणसाची होईल. मग घरी गेला, मग दादानं तिच्या खर्रा काढला, दुसऱ्याला मागितला तर मग तिनं रागामध्ये का म्हणते, माय खर्यासाठी तुम्ही ना मन दुखवलं म्हणते, भगवंत तुमचं तसंच मन दुखवलं म्हणते. आता याला वाटलं का महाबाईनं बायकोनं सराप दिला मला, त्याने त्याच्या मनामध्ये भाव आला, त्यानं बडबड केली, आता उचलला आपला आणि आपल्या बंदार गेला. सुदैवानं का झालं ते म्हणायनं का म्हणते झालं आठवत नाही. सुदैवानं असं घडलं का तो गॅसवाला ऑटो होता आणि त्या गॅस त्या ऑटोची लिकेज झाली तर ते पूर्ण गॅस संपली. त्याला काही ऑटो चालवता आला नाही, त्याचा धंदा झाला नाही. तो संतापून गेला, दिवसभर इकडे तिकडे आपला टाइम पास केला. संध्याकाळी घरी आला, तापूनच होता, तो गॅसच गेली होती ना, तो पुरा टेन्शन मध्येच होता. आला घरी ठेवला ऑटो, एक लात मारली ऑटोले, काही लात मारली. तूनं सराप दिला म्हणून माया ऑटोचं असं झालं. तू सराप देती नाही तर माया ऑटोची गॅस निघली नसती. आता खरंच काकाजी असं होतं का म्हणलं, तुला म्हणलं कहून होऊ शकते, तुला म्हणावं ना त्या गॅस सिलेंडरला क्षेत्र पडलं असेल, गॅस निघून गेली. आणि मग त्याच्या बाद दोघांनी समजवलं म्हणलं असं नाही आहे जीवन, तुम्ही या धर्माला मजाकीत घेऊन राहिले. हा धर्म मजाकबाजी नाही आहे. या धर्मामध्ये बाबांना परिश्रम करून ही कृपा जी मिळवली आहे, या दुःखी कष्टी मानवाला जागवण्यासाठी, या दुःखी कष्टी मानवाला सूर्य चांगलं जीवन जगण्यासाठी. पण आम्ही आज कुठं आणून राहिलो, खऱ्याच्या पिढीवर आणलं म्हणले. मग खूप बोललो त्याले, वेळ भरपूर लागल, खूप बोललो. आणि त्याच्या बाद मग त्यानं दोघांनी माफी मागितली. म्हणलं याच्या बाद खर्रा तू खाणं बंद कर, इले दाखवू नको. आणि जर नाही सुटत असेल तर ॲटोवरच खात जा, घरी आल्यावर खात नको जो. ठीक आहे काकाजी, ते आता इले दिसू देणार नाही म्हणते. ठीक आहे नको दिसू द्या ना म्हणते, मी बी बंद करून दे. हा बाई म्हणलं आत्ता बोलली तू खरी. तर अशा आपल्या ह्याच्यामध्ये भानगडी येते. तर सावरा आज गरज आहे आम्हाला बाबांना दिलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम याचं मंथन करण्याची गरज आहे. मी उपदेश करण्यासाठी आलो नाही, मी तुमच्यातलाच एक सेवक होतो. आज परमेश्वराने इथं पाठवलं कारण मी त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न केला. परमेश्वरानं पदरी पकडलं, माझं जीवन
बनलं, मला तो एक आदेश मिळाला मंडळाच्या माध्यमातून का तू जसा जागला तसा दुखी कष्टी लोकांना जागो. हे माझं कर्तव्य आहे. मी जसा जागलो, मी जसा साधलो तसा दुसरा दुखी कष्टी मानव साधला पाहिजे. हा माझा कर्तव्य. मला वर्चस्व दाखवून काही करायचं नाही. पण माझी एकच इच्छा आहे का या धर्माने खरोखर मजाकीत नको घ्या. स्वार्थाच्या बळी याला लावा नको. कारण स्वार्थ कधी कोणाचं पूर्ण झालं नाही, होणारही नाही. पण स्वार्थापासून कोणी वंचितही राहणार नाही. स्वार्थाशिवाय जीवन नाही आहे. स्वार्थ प्रत्येकाला आहे, मलाही आहे. पण एवढा स्वार्थ नको साधा का त्याच्यासाठी कोणाचं मन दुखन, कोणाची आत्मा दुखन, कोणाची नुकसान होईल. या पद्धतीची वागणूक नको करा. कारण आज आम्ही बदलू तर आमच्या मागे येणारी पिढी बदलणार आहे. जर आम्हीच बदल केला नाही तर आमची पिढी सुधारणार नाही. काय सेवक काही फायदा होणार नाही. सेवक नावाचा ते ठप्पा लागला राहील. बरेच परिवार आज आमच्या या मानव धर्मामध्ये आहे. आम्हाला विचार येतो कधी कधी या मानव धर्माचा जुळला तरी काय, कोणा कामासाठी जुळला, का साध्य करून राहिला मानव धर्म. ही सेवक सकाळची विनंती करतो, संध्याकाळची प्रार्थना करतो, पण कर्म चुकीचे करतो हे सांगतच नाही. कर्म चुकीचे करतो आणि या धर्माची धुरा कर्मावर आहे. जैसा करेगा कर्म वैसा फल देगा भगवान, यही है गीता का ज्ञान. आम्ही जसे कर्म करू त्याच स्वरूपामध्ये प्रतिफल परत मिळेल. आणि या धर्मात एक गोष्ट आहे, या धर्मात कोणी वंचित राहिला नाही, कोणी वंचित राहणार नाही. मात्र कर्म घडवावं लागेल. कारण बाबानं चमत्कार नाही दाखवला. बाबानं कधी चमत्कार नाही दाखवला. या धर्मात चमत्कार नावाची वस्तूच नाही आहे. चमत्कार कोण दाखवते? पंडा पुजारी, तांत्रिक मांत्रिक. इकडे फू केला का फेकली राख, इकडे फू केलं का फेकली चिरंजी, आहे ना, असं आहे ना. हे बाबानं नाही केलं. या धर्मामध्ये साक्षात्कार आहे. जो घडतो त्याचा अनुभव तुम्हाला स्वतः होते, याचंच नाव साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. या धर्मामध्ये चमत्काराला काही स्थान नाहीये. चमत्कार तर क्षणिक वेळेपुरती दिसते आणि आम्ही त्याच्या मागे धावतो. काय आता खूप करंटवाला बाबा आहे ना, याच्यामध्ये खूप करंट आहे. चमत्कार दाखवला या बाबानं. पण आमच्या बाबानं चमत्कार नाही दाखवला. आमच्या बाबानं दाखवला साक्षात्कार करून. तुमच्या जीवनाचं तुम्हीच करा आणि त्याचं फळही तुम्हीच घ्या. चुकीचं करा तर चुकीचं फळ तुम्हाला भोगावं लागेल, चांगलं करा तर चांगलं फळ तुमच्या पदरी पडेल. म्हणून बाबांना आम्हाला